नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळा आला ना की घरातलं वातावरणच बदलून जातं पूर्ण. सकाळपासून एकदम उकाडा जाणवायला लागतो. खिडक्यांमधून येणारी गरम हवा, सतत फॅन चालू आणि घरात ना दिवसभर वेगळीच धावपळ सुरू असते. त्यात मुलांच्या सुट्ट्या सुरू झालेल्या असतात. मग काय, मुलं दिवसभर घरात दंगा करतात. त्यांची खेळ, मस्ती, आवाज, टॉयज इकडे तिकडे पसरलेले, स्नॅक्स इकडे तिकडे पडलेलं आणि आपण एक 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 आवरत राहतो. जोपर्यंत एक आवरतोय तोपर्यंत दुसरा पसारा तयारच असतो. कधी कधी असं वाटतं की पूर्ण दिवसभर मी फक्त घर क्लिनिंगच करते आणि उन्हाळ्यात धूळ पण इतकी पटकन जमा होते ना की पावसाळा आणि हिवाळ्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला घर उन्हाळ्यात साफ करावं लागतं. म्हणजे सकाळी जर का तुम्ही 8 वाजता फ्लोअर क्लिनिंग करून घेतलं तर 10 ते 11च्या दरम्यान पुन्हा त्याच्यावर तुम्हाला थोडीशी धूळ दिसायला सुरुवात होईल. मैत्रिणींनो, आधी मला ना याचं खूप फ्रस्ट्रेशन यायचं. म्हणजे मी सगळं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचे. पण आता मला हळूहळू एक गोष्ट समजली की घर म्हणजे ना शोरूम नाही आहे. ते चकाचक दिसण्यासाठी नसतं. घर म्हणजे जगण्याची जागा आहे. इथे गोंधळ होणार, मुलं खेळणार, आवाज होणार, आरडाओरडा होणार आणि खरं तर त्यालाच घरपण असं म्हणतात मला वाटतं. आता सध्या मुलांच्या स्कूलला सुट्ट्या आहेत, त्यामुळे मुलं सकाळी उशिरा उठतात. म्हणून मला शक्य असेल ना तेव्हा मी सकाळीच क्लिनिंग करून घेते. कारण मुलं उठायच्या अगोदर घरात ना थोडीशी शांतता असते आणि त्या वेळेत खिडक्या उघडून फ्रेश हवा घरात आली ना की असं वाटतं की घर पण रिलॅक्स होतं. सकाळी उठून छान चहा घ्यायचा, थोडंसं म्युझिक लावायचं आणि हळूहळू घरातल्या कामाला सुरुवात करायची. ही सकाळची वेळ ना मला खूप आवडते. कारण एकदा का मुलं उठली की वेगळीच एनर्जी घरात सुरू होते. त्यांचे क्वेश्चन्स, त्यांचे खेळ, त्यांची बुक, त्यांचा पसारा आणि मग आपलं पूर्ण रुटीन बदलून जातं. पण खरं सांगायचं तर प्रत्येक दिवशी सेम रुटीन फॉलो करता येतच असं नाही आहे. कधीकधी उशीर होतो, कधीकधी काम राहून जातं, आधी जेवण बनवायला लागतं, कधीकधी आपल्याला थकवा आलेला असतो, कधी आपण आजारी असतो, कधीकधी मनाची तयारी नसते. सोशल मीडियावरती ना सगळं खूप परफेक्ट दिसतं, पण रिअल लाईफमध्ये ना तसं नसतं. प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि मला वाटतं ते परफेक्टली ओके. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट परफेक्ट ठेवण्यापेक्षा ना आपण हॅपी आणि पीसफुल असणं इम्पॉर्टंट आहे. थोडा पसारा झाला तर चालतो, थोडंसं काम उशिरा झालं, इकडे तिकडे झालं तरीही चालेल. पण सतत स्ट्रेस घेऊन जगण्यापेक्षा ना आपण काम स्लोली केलेलं बरं आहे. कारण घर साफ असलं की छानच वाटतं, पण त्या घरातली माणसं जर का त्या साफसफाईच्या नादात शांत नसतील, आनंदी नसतील, आपण जर त्यांच्यावर सतत चिडचिड करत राहू तर घर कसं काय सुंदर वाटेल. खरं सांगायचं तर दररोज उठल्यानंतर ना आपल्याला मोटिवेशन असतंच असं नाही आहे साफसफाई करण्याचं. कधीकधी सकाळपासूनच आपल्याला थकवा जाणवतो. कधीकधी डोळे उघडल्यावरच असं वाटतं की नाही, अजून झोपू वाटतं आहे, आज काहीच करायची इच्छा नाही आहे. पण घरातली कामं ना ती थांबत नाही. आपलं किचन आपली वाटच बघत असतं. मुलांचा पसारा, धूळ, कपडे, नवीन दिवस सुरू झालेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की थांबा, थोड्या वेळाने चालू करूया. आधी मला वाटायचं की सगळं परफेक्ट झालेलं पाहिजे, घर एकदम नीट पाहिजे, वस्तू जागेवर पाहिजे. पण ऑनेस्टली त्या परफेक्शनच्या मागे धावता धावताना मी एवढी मेंटली थकायचे की माझी मुलांवर चिडचिड व्हायची. घरात जर का माणसं राहत असतील ना तर घर परफेक्ट राहणार नाही. मुलं खेळणार, खेळणी बाहेर काढणार, कधी ज्यूस सांडवणार, कधी पाणी सांडवणार, कधी कपडे इकडे तिकडे टाकणार, सगळं नॉर्मल आहे. आता मी एक गोष्ट स्वतःला सतत रिमाइंड करत असते की घर हे जगण्यासाठी, फक्त दाखवण्यासाठी नाही. म्हणून मी क्लिनिंग करताना ना स्वतःवर खूप प्रेशर घेत नाही. जेवढं मला शांतपणे होईल तेवढंच मी करते. कारण मला हे जाणवलं आहे की काम कधीच संपत नाही. आपण कितीही क्लिनिंग केलं ना तरी उद्या परत ते करावंच लागणार आहे. मग प्रत्येक वेळी परफेक्ट करण्याचा स्ट्रेस घ्यायचा तरी कशाला. आता मला हळूहळू काम करायला आवडतं. कधी म्युझिक लावून मी काम करते, कधी मनातल्या मनात स्वतःशी गप्पा मारत करते, कधी शांतपणे फॅनचा आवाज ऐकत. कारण क्लिनिंग फक्त घर साफ करण्यासाठी नाही आहे, तर ते मन शांत करण्यासाठी पण असतं. मी फ्लोअर साफ करते ना तेव्हा मला असं वाटतं की डोक्यातला गोंधळ ना हळूहळू थोडासा कमी होतो आहे. वस्तू जागेवर ठेवल्या, व्यवस्थित घर क्लीन केलं ना की आपल्याला पण व्यवस्थित वाटायला लागतं. आत्ता जो मी टेबल क्लीन करताना दिसते ना त्याच्या काचेच्या आतमध्ये मुलांनी पापड घुसवून ठेवलेलं होतं. अशी मुलं मस्ती करत असतात दिवसभर.
मुलांना सुट्ट्या लागल्या ना की घर आणखीन लाईव्हली होतं. त्यांचा आवाज, त्यांचं हसणं, त्यांची भांडणं, त्यांचा पसारा. कधीकधी आपण थकतो खरं, पण नंतर हाच गोंधळणं आठवण बनून जाणार. म्हणून मी आता प्रत्येक पसाऱ्यावरती चिडचिड नाही करत, कारण मला माहिती आहे की ही वेळ परत नाही येणार. आणि खरं मोटिवेशन काय आहे माहिती आहे? दररोज परफेक्टली प्रोडक्टिव्ह राहणं नाही आहे, तर थकूनही हळूहळू पुन्हा स्वतःला उभं करणे. काही दिवस फुल क्लिनिंग होतं, काही दिवस फक्त बेसिक क्लिनिंग होतं, काही दिवस काहीच होत नाही. ते पण सगळं ओके. कारण घर सांभाळताना आपण स्वतःला विसरतो. एका जागेवर शांत बसून खायचं राहून जातं, पाणी प्यायचं राहून जातं. दिवसभर फक्त आपण काम करत राहतो. पण आता मी स्वतःला सांगते की थोडे थकल्यावरती आराम करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण हॅपी मूडशिवाय ना घरात पॉझिटिव्ह वाईब्स येत नाही. घर रोज साफ होतं, पुन्हा मेसी होतं आणि पुन्हा साफ होतं. ही प्रोसेस कधीही संपत नाही. म्हणून मी आता परफेक्शन नाही शोधत, तर मी आपली स्वतःची मेंटल पीस शोधते. कारण परफेक्टली क्लीन घरापेक्षा ना शांत मन जास्त सुंदर असतं. आणि घरात थोडासा पसारा असेल तरी चालेल, फक्त त्या घरात प्रेम, शांतता आणि आनंद असला पाहिजे. विशेष करून आई झाल्यावर ना आपण स्वतःकडून खूप एक्सपेक्टेशन ठेवतो. घर पण परफेक्ट पाहिजे, मुलांना पण परफेक्टली आपण सांभाळलं पाहिजे, सगळे खुश पाहिजे. आणि या सगळ्यात आपण स्वतःला खूप जास्त पुश करत राहतो. पण खरं सांगायचं तर मुलांना परफेक्ट घर मोठेपणी आठवणार नाही आहे. त्यांना आठवतं की त्यांची आई त्यांच्यासोबत हसत होती की चिडचिड करत होती, घरात शांतता होती का, प्रेम होतं का, हे सगळं जास्त त्यांना आठवणार. म्हणून आता स्वतःला मी नेहमी एक गोष्ट सांगत असते की काम पुन्हा होईल, क्लिनिंग पुन्हा होईल, पसारा होईल, पसारा आवरला जाईल. पण आजचा दिवस परत येणार नाही. मुलांचं हे लहानपण, हा गोंधळ, ही धावपळ, हे सगळे मोमेंट ना एक दिवस आपली आठवण बनणार आहेत. म्हणूनच आता मी प्रत्येक गोष्टीवर परफेक्ट करण्यापेक्षा त्या मोमेंटमध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करते. कधीकधी ना सगळी कामं संपल्यावर मी फक्त शांतपणे घराकडे बघत बसते. फॅन चालू असतो, किचन क्लीन झालेलं असतं, मुलं त्यांच्या दुनियेत बिझी असतात. आणि त्या छोट्या छोट्या मोमेंट्समध्ये ना एक वेगळीच शांतता असते. आधी मला वाटायचं की हॅपीनेस खूप मोठ्या गोष्टींमध्ये असतो, पण आता जाणवतं खरं सुख ना या छोट्याशा रुटीन मोमेंटमध्येच असतं. सकाळचा चहा, फ्रेश घराचा स्मेल, क्लीन बेडशीट, मुलांचं हसणं, दिवसभराच्या थकव्यानंतर मिळणारी शांतता, ह्या सगळ्यामध्ये खरंच आनंद आहे. आणि ऑनेस्टली आपण स्त्रियांना खूप सायलेंटली सगळं मॅनेज करत असतो. कोणी नोटीस करो अथवा न करो, आपण घराला दररोज घरपण देत असतो. जेवण बनवताना, क्लिनिंग करताना, सगळ्यांची काळजी घेताना आपण फक्त काम नसतो करत, आपण मेमरीज बनवत असतो. आणि खरं सांगायचं झालं तर घरातली ही छोटी छोटी कामं ना बाहेरून खूप नॉर्मल दिसतात, पण रोज तेच काम त्याच प्रेमाने करणं, त्याच पेशन्सने सगळं मॅनेज करणं खूप मोठं असतं. कोणी नोटीस करो अथवा न करो, पण घरातली शांतता टिकवण्यासाठी एक स्त्री दररोज सायलेंटली खूप काही करत असते. कधी स्वतःचा थकवा बाजूला ठेवून, कधी मूड नसतानाही, कधी फक्त सगळे हॅपी राहावेत म्हणून. आणि ऑनेस्टली हे सगळं करताना आपण स्वतः किती स्ट्रॉंग झालो आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून आता मी स्वतःला सतत एक गोष्ट सांगते की स्लो चाललं तरीही चालेल, आयुष्य कुठेही पळून जात नाही आहे. पण हे जे छोटे छोटे मोमेंट्स आहेत ते परत येणार नाही आहे. म्हणून आता मी प्रत्येक दिवस परफेक्ट बनवायचा प्रयत्न नाही करत. मी फक्त प्रयत्न असा करते की दिवस संपताना आपलं मन शांत असलं पाहिजे. कारण काम तर रोजच असणार आहे, पण आयुष्य दररोज नवीन असतं. आणि हो, तुम्हीही जर का आज दिवसभर काम करून थकले असाल तर थोडासा आराम करा, फोन बाजूला ठेवा, पाणी प्या. कारण खरं सांगायचं तर आपण स्वतःकडून खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवतो. सगळं वेळेवर झालं पाहिजे, घर नीट पाहिजे, सगळे हॅपी पाहिजे. आणि या सगळ्यात आपण स्वतःला जास्तच प्रेशर करतो, जास्तच पुश करतो. पण कधीकधी थांबणं पण गरजेचं असतं. कधी फक्त शांत बसून फॅनची हवा फील करणं, कधी आवडतं गाणं ऐकणं, मुलांसोबत कधीतरी काहीही कारण नसताना हसणं, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण आयुष्य फक्त काम करण्यासाठी नाही आहे, हे छोटे छोटे मोमेंट्स फील करण्यासाठी पण आहे. म्हणून स्वतःवर जास्त स्ट्रिक्ट होऊ नका. काही दिवस प्रोडक्टिव्ह जातील, काही दिवस फक्त आराम करावासा वाटेल. आणि ऑनेस्टली कम्प्लिटली या दोन्हीही गोष्टी ओके आहेत. म्हणूनच आजचा दिवस जसा गेला ना तसा ॲक्सेप्ट करा. कारण तुम्ही जेवढं करता ना ते आधीच खूप आहे.
कधी कधी ना स्वतःला प्रेमाने हे सगळं सांगणं पण गरजेचं आहे की मी प्रयत्न करते आणि ते पुरेसे. मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हालाही अशा सिम्पल, पीसफुल आणि रिअल लाईफ व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे कमेंट, तुमचे एक्सपिरियन्स, तुमचं प्रेम मला खरंच खूप मोटिवेट करतं. कारण या स्क्रीनच्या मागे ना आपण सगळे ऑलमोस्ट सेम लाईफ जगत असतो. सेम रुटीन, सेम स्ट्रगल आणि सेम छोट्या छोट्या अशा आनंद, हॅपीनेस. म्हणून कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची समर मॉर्निंग नक्की कशी असते. तुम्हालाही सकाळची क्लिनिंग करायला आवडतं का की इव्हिनिंग क्लिनिंग तुम्हाला आवडतं. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, मॉर्निंग एन्जॉय करा, भरपूर पाणी प्या आणि स्वतःवरती प्रेम करा.